एक माझी ओळख. मी मन आहे. माझं अस्तित्व अगदी या ब्रह्मांडा इतकंच प्राचीन आहे. मनुष्याच्या अस्तित्वापासून ते त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्व चढ उतारांचा मी एकमेव साक्षीदार आहे. केवळ माझ्यामुळेच मनुष्याचं अस्तित्व आहे असं म्हटलं तर ते मुळीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक मनुष्य माझ्यामुळेच दिवसाचे 24 तास अविरत कार्यरत आहे. त्याच्या आयुष्यातील सर्व चढउतार, यशापयश किंवा त्याच्या सर्व सुखदुःखांचं अत्यंत महत्त्वाचं आणि मूलभूत कारणही मीच आहे. गंमत अशी आहे की स्वतःच्या अस्तित्वास इतकी वर्ष होऊन गेल्यानंतरही मनुष्य माझ्या बाबतीत अजूनही पूर्णपणे अनभिज्ञच आहे. आणि खरं सांगायचं झालं तर नेमकं हेच त्याच्या सर्व प्रकारच्या दुःखामागचं आणि अपयशामागचं मूळ कारण आहे. आज इतक्या वर्षानंतर मला स्वतःबद्दल वाटणारी करुणाच माझं अस्तित्व, माझी कार्यपद्धती तसंच माझ्यामुळे पडणाऱ्या प्रभावाबद्दल चर्चा करण्यास मला भाग पाडत आहे. परंतु अशा कोणत्याही चर्चेला सुरुवात करण्याआधी एक अत्यंत गहन विचार करण्याजोगा विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. विचार करा, मनुष्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे? 2 शब्दात सांगायचं झालं तर कदाचित आनंद आणि यश. मी अगदी निश्चितपणे पाहिलं आहे आणि तुमच्याही लक्षात आलंच असेल की प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद आणि यश प्राप्त करण्याचा 24 तास प्रयत्न करत असतो. आणि हे असं आज नव्हे तर मनुष्य अस्तित्वात आल्यापासून चालूच आहे. इथे हेही स्वीकारायला हवं की व्यतीत झालेल्या प्रत्येक युगाबरोबर मनुष्याच्या बुद्धीचा विकासच झाला आहे. आणि मी हे असंच बोलत नाही आहे. आपलं जीवन समृद्ध करण्याच्या हेतूने त्याने जे काही प्रयत्न केले आहेत त्याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहेतच. पोटाची खळगी भरण्याकरता कच्ची फळं, फुलं व कच्चं मांस खाणाऱ्या मनुष्याने आज खाण्यापिण्याच्या लाखो तऱ्हेच्या रुचकर व पौष्टिक पदार्थांचा शोध लावला आहे. जंगलात राहून प्रत्येक ऋतूचा कोप सहन करणाऱ्या मनुष्याने आज ऊन आणि थंडीपासून संरक्षण करण्यास समर्थ ठरतील अशा घरांची निर्मिती केली आहे. अंग झाकण्यासाठी झाडांच्या पानाचा उपयोग करणाऱ्या याच मनुष्याने आज आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी अत्यंत आकर्षक, रंगीबेरंगी आणि अतिशय सुंदर अशा वस्त्रप्रावरणाची निर्मितीही केली आहे. इतकंच नव्हे तर एकटं आणि केवळ स्वतःपुरतं जगणाऱ्या मनुष्याने आज समाज आणि सामाजिक विचारांचा देखील विकास केला आहे. आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर आज त्याने संपूर्ण पृथ्वीला जणू एकत्र समेटलं आहे. आणि याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे आज मनुष्य केवळ स्वतःचीच नव्हे तर समस्त मनुष्य जातीचीही काळजी करू लागला आहे. आज कोट्यावधी माणसं आणि लाखोंच्या संख्येनं सेवाभावी संस्था मनुष्याच्या उद्धाराकरता कार्यरत आहेत. हजारो लाखो अनाथाश्रम, अपंगांसाठी झटणाऱ्या संस्था, हॉस्पिटलं तसंच बाल क्रीडा केंद्रसुद्धा उभारली गेली आहेत. मनुष्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून न्यायालयं आणि कायदे देखील बनवले गेले आहेत. याचबरोबर मनुष्याला सुखाने आणि आनंदाने जगता यावं याकरता अनेक धर्म आणि धर्मग्रंथांची निर्मिती केली गेली आहे. समस्त मनुष्य प्राण्यांमध्ये असा समज आहे की मनुष्याच्या उद्धारासाठी अनेक अवतारी पुरुष व देवी देवता पृथ्वीवर अवतरले आहेत आणि त्यांचा हा समज खरा आहे असं मानल्यास गरज पडल्यास यापुढेही असे अवतार पृथ्वीवर अवतरत राहतील. इतकेच नव्हे तर जगभरातील विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी मनुष्याच्या उद्धारासाठी हजारो विधी व पूजा अर्चासुद्धा सुचवल्या आहेत. इथे तर मनुष्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा उद्धार हवाच आहे. आणि म्हणूनच बघता बघता आज संपूर्ण मानव जमात ही धार्मिक पूजापाठ, रीतिरिवाज पाळणारी जमात झाली आहे. हे सारं काही कमी होतं म्हणून की काय, विज्ञानाने माणसाला सुखी व आनंदी करण्याचा जणू विडाच उचलला. मग काय, मानवजातीच्या इतिहासातील श्रेष्ठ बुद्धिवादांची फौजच या कामी लागली. त्यांनी अशी क्रांती घडवून आणली की जिथं 200 वर्षापूर्वी 10 मुलांपैकी 5 मुलांचा जन्मतःच मृत्यू होत होता, म्हणजेच मृत्यूचं प्रमाण 50% होतं, तिथं आज हे प्रमाण बघता बघता केवळ 2% आलं आहे.
मनुष्याच्या निरामय आरोग्यासाठी विज्ञानाने ना केवळ रक्त तपासण्यांचा शोध लावला, तर अनेक रोगांवरचे इलाजही शोधले. इतकंच नव्हे तर हृदयापासून गुडघ्यापर्यंतच्या रिप्लेसमेंटसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया विज्ञानाने सोप्या व सहज करून टाकल्या. एका अर्थाने विज्ञानाच्या अशा प्रयत्नांनी संपूर्ण मनुष्य जीवनाला एक कलाटणी मिळाली. अर्थात विज्ञान तर विज्ञान आहे. त्याने केवळ मनुष्याचं दीर्घायुष्य, स्वास्थ्य व उत्साह इत्यादी बाबींचाच विचार केला नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन मनुष्य प्राण्याच्या आरामाविषयी, समृद्धीविषयी व प्रगतीविषयी देखील खूप गहन विचार केला. त्याच्या आरामासाठी उत्तम घरांबरोबरच एअर कंडिशनर, कार, लिफ्ट्स अशा लाखो साधनांचा शोध लावला. त्याला आनंद व वैभव प्राप्त व्हावं म्हणून TV, DVD तसंच चित्रपटांची देखील निर्मिती केली. त्याचबरोबर मनुष्याला प्रगतीपथावर आणण्याच्या उद्देशाने विज्ञानाने संचार क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली. विमानं, रेडिओ, ध्वनिलहरी व त्याही पुढे जाऊन मोबाईल फोनचा सुद्धा शोध लावला. एका अर्थी विज्ञानाने संपूर्ण मनुष्याच्या आवाक्यात आणून ठेवला आहे. विज्ञानाच्या प्रभावामुळेच आता लहान मुलांपासून सर्वजणांना शिक्षण दिलं जात आहे. ही मुलं पुढे जाऊन आपलं भावी आयुष्य सुखाने, सफलतेने व आनंदाने व्यतीत करतील अशी निश्चित आशेनं हे सारं केलं जात आहे. मी म्हणजेच मन, मनुष्याने स्वउद्धारासाठी केलेल्या या सगळ्या प्रयत्नांचं कौतुक करतो. धर्म, समाज, विज्ञान व शिक्षणाने त्यांच्या परीने मनुष्याचं जीवन सुखी, शांततापूर्ण आणि आनंदमय करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, हे देखील मी मानतो. परंतु इथं अत्यंत नम्रतेनं मी तुमचं लक्ष एका प्रश्नाकडे वेधू इच्छितो. खरंच का या सगळ्यांमुळे मनुष्याच्या जीवनात सुख, शांती आणि आनंदाचं आगमन झालं आहे? मला तर नाही वाटत. मला आजही मनुष्याच्या जीवनात आधी काळात होतं तसंच क्रोध, अहंकार, दुःख, चिंता, तणाव, कंटाळा या सगळ्यांचं साम्राज्य जसंच्या तसं दिसत आहे. आणि तुम्हीही जर निपक्षपाती दृष्टीने स्वतःकडे आणि आजूबाजूस पाहिलं तर बहुतांशी लोकांच्या आयुष्यात तुम्हाला हेच सत्य दिसून येईल. आणि ही खरोखरच दुःखद बाब आहे. लाखो वर्षांच्या इतक्या महत्प्रयासानंतरही जर मनुष्य अशा प्रकारे दुःखाने आणि काळजीने ग्रस्त असेल, तर या सत्याकडे आता आणखी कांडोळा करून चालणार नाही. समृद्धी आणि प्रगतीची इतकी शिखरं पादाक्रांत करूनही जर मनुष्य अशा तऱ्हेने मरत मरत जगत असेल, तर ही बाब अतिशय निंदनीय आहे असंच म्हणावं लागेल. काहीही असो, वास्तव मात्र हेच आहे. या सत्य परिस्थितीकडे लक्ष वेधल्यावर काहीही केलं तरी मनुष्याच्या आयुष्यात दुःखच का आहे? मग धर्म, विज्ञान, समाज मनुष्याला सुखी करण्यात अपयशी ठरले आहेत का, असे प्रश्न उपस्थित होणंही स्वाभाविक आहे. ही खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे की मनुष्य जो निसर्गाची अद्भुत रचना आहे, तो केवळ दुःख आणि क्लेश भोगण्यासाठी किंवा चिंता करण्यासाठीच या जगात येतो का? नाही, हे तर शक्यच नाही. सुखी, यशस्वी होणं व आनंदाने जगणं हा मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. निसर्गतः असा अनुभव घेण्याचा अधिकार इतर कोणालाही प्राप्त झालेला नाही. चला, हे जरी मान्य केलं तरी मग आपण सुखी का होऊ शकत नाही? नेमकी गडबड कुठे आहे? शास्त्रांमध्ये की देवांमध्ये? विज्ञानामध्ये की समाजामध्ये? की मग आपण जसे आहोत त्या आपल्या असण्याच्या ढंगामध्ये? आता सांगतो. खरं तर मनुष्याच्या अंतरंगात उमटणाऱ्या या सगळ्या भावनांचा संबंध मन म्हणजेच माझ्याशी आहे. आणि अधिक बारकाईने विचार केलात तर असं लक्षात येतं की मनुष्याच्या संपूर्ण जीवनाची सूत्रच जणू या भावनांच्या हाती आहेत. त्या अर्थी तर सरळ सरळ मीच मनुष्याच्या जीवनाची परमसत्ता झालो की नाही? झालोच ना. आनंद आणि यश यांचा अनुभव मनुष्याला केवळ माझ्यामुळेच येतो. तसंच दुःख आणि निराशा देखील त्याच्या जीवनात केवळ माझ्यामुळेच येतात, असा अगदी सरळ अर्थ यातून निघतो. या सगळ्या भावनांचा धर्म, विज्ञान, समाज किंवा शिक्षण यांच्याशी काहीही संबंध नसतो. इथं सगळ्यात आश्चर्यजनक बाब ही आहे
की मनुष्याने स्वतःच्या प्रगतीकरता उद्धाराकरता चारही दिशा एक करून अनंत प्रयत्न केले, परंतु स्वतःच्या मनाची कार्यपद्धती आणि त्याची स्वतःवरील सत्ता याबद्दल माहिती करून घेण्यासाठी त्याने कधीच विशेष प्रयत्न केले नाहीत. आणि इथं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मला समजून घेतल्याशिवाय व माझ्या अंतरंगात असलेल्या शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग केल्याशिवाय मनुष्य ना कधी सुखाने व समाधानाने जगू शकेल, ना कधी आनंदी आणि यशस्वी होऊ शकेल. अर्थात मला मुळीच असं म्हणायचं नाही आहे की माझ्याबद्दल माहिती करून घेण्याचे, मला समजून घेण्याचे किंवा माझी कार्यपद्धती समजावण्याचे प्रयत्न कधी झालेच नाहीत. जरूर झाले, परंतु ते सर्व अर्धे मुर्दे, अगदी वरवरचे उथळ होते असंच सिद्ध झालं आहे. म्हणूनच आज माझ्याबद्दलची करुणाच मला स्वतःबद्दल सविस्तरपणे बोलण्यास उद्युक्त करत आहे, जेणेकरून भविष्यातील मनुष्य सुखी समाधानी होऊ शकेल. आणि माझ्या या प्रयत्नाची सुरुवात मी तुमच्याच युगातील महान वैज्ञानिक एडिसन यांच्या आयुष्यातील एका दृष्टांताच्या आधारे करत आहे. आपणास माहीतच असेल की पृथ्वीला प्रकाशमान करण्यासाठी एडिसनला असं एक फिलामेंट शोधायचं होतं ज्यामुळे बल्ब प्रज्वलित होईल. त्यांनी प्रयोग चालू केला. एका पाठोपाठ एक अशा अनेक प्रकारच्या फिलामेंटचा उपयोग ते करत गेले. जे जे फिलामेंट निरुपयोगी ठरत होते त्याला ते बल्ब प्रज्वलित करण्यास असमर्थ अशा यादीत टाकत गेले. शेवटी 6000पेक्षा जास्त फिलामेंटचा वापर करून पाहिल्यानंतर त्यांना कार्बन फिलामेंट शोधून काढण्यात यश मिळालं व त्याचा वापर केल्याने बल्ब प्रज्वलित झाला. अगदी अशाच प्रकारे तुम्ही देखील तुमचे जीवन उजळून टाकू इच्छिता आणि त्याकरता गेल्या अनेक युगांपासून अनेक फिलामेंट रूपी उपायसुद्धा आजमावून पाहत आहात, परंतु तरीही योग्य उपाय काही मिळत नाही. का बरं? कारण जे फिलामेंट तुमचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी एकदा नव्हे तर 1000 वेळा निरुपयोगी ठरलं आहे, तेच फिलामेंट तुम्ही वारंवार आजमावून पाहत आहात. तीच मंदिरं, मशिदी, चर्च आणि तेच पूजापाठ, तोच बुद्धीवर विश्वास आणि तेच कुचकामी ठरलेलं शिक्षण, त्याच सामाजिक परंपरा आणि तीच धर्मशास्त्र, त्याच कथा कहाण्या, तेच सिद्धांत व पुन्हा पुन्हा गिरवून गुळगुळीत झालेले धडे. परंतु इतकंही नाही समजू शकत आहात की हे सर्व उपाय एकदा नव्हे तर हजारो वेळा आजमावून झाल्यावर देखील तुम्ही तुमचं जीवन आनंदी करण्यास असमर्थ ठरला आहात. असो, आता वेळ आले काही नवं समजण्याची आणि करण्याची. शेवटी तुम्ही मनुष्य आहात. कधी ना कधी या दुष्टचक्रांचा अंत तुम्हाला करावाच लागेल आणि मला व्यवस्थितपणे समजून घेतल्याखेरीज या दुष्टचक्राचा अंत होणं शक्य नाही. माझ्या शक्तिरूपी फिलामेंटचा वापर केल्याशिवाय तुमचं आयुष्य उजळून निघूच शकत नाही हे पक्क समजून घ्या. आणि म्हणूनच माझ्या कार्यपद्धती आणि जडणघडणीबद्दल सविस्तरपणे समजावून देण्याच्या उद्देशाने मी आज स्वतः तुमच्या मदतीला आलो आहे.